त्याची ही लढाई त्यांनी निर्धाराने स्वीकारली। ते आग्रा येथे पोहोचल्यानंतर त्यांना कैद करण्यात आलं आणि नंतर दिल्लीला आणण्यात आलं। त्यांना कठोर यातना दिल्या गेल्या। त्यांच्या शिष्यांचीही म्हणजे भाई मतीदास हत्या करण्यात आली। तरीही गुरु तेग बहादूर साहिबजी आपल्या तत्वांपासून तसूभरही डगमगले नाहीत। 24 नोव्हेंबर 1675 रोजी चांदणी चौकात त्यांच्या शिरच्छेदाने मानवतेच्या इतिहासात एक अमर बलिदान कोरलं गेलं। याच कारणामुळे त्यांना हिंद दी चादर, हिंदुस्थानचे रक्षण करते म्हणून सन्मान प्राप्त झाला। आज दिल्लीतील गुरुद्वारा शीशगंज साहिब आणि रकाबगंज साहिब या महान बलिदानाची जिवंत साक्ष देत उभे आहेत। त्यांचे बलिदान हा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नाही, तो एक संदेश आहे, एक आवाहन आहे। त्यांना खऱ्या कृतीतूनच आपण देऊ शकतो। आपल्या मुलांवर असे संस्कार करा की त्यांना प्रत्येक धर्माबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे। निस्वार्थ सेवा ही ईश्वरीच आपण गुरु तेग बहादूर यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा संदेश आजही जिवंत आहे। आपण फक्त तो आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे। मानवतेसाठी जगूया, समतेसाठी